नमस्कार मंडळी, महालक्ष्मी किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज ना मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे आणि ते क्षण माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. आणि आज मी गोडापासून सुरुवात करत आहे. त्यासाठी मी एक मस्त प्रसादाची शिऱ्याची रेसिपी तुमच्याशी शेअर केली आहे आणि हे तुमच्या आशीर्वादाने आणि सपोर्टनी शक्य झालं आहे. तर मंडळी, फायनली माझा आज चॅनल मोनेटाईज झाला आहे. आपल्या महालक्ष्मी किचनला आज मोनेटायझेशन मिळालं आहे आणि आपल्या सपोर्टमुळे, प्रेमामुळे हे सगळं शक्य झालं आहे. माझ्या एका साध्या व्हिडिओपासून सुरुवात झाली ते आज इथंपर्यंत पोहोचले आहे. तुमचे छान छान कमेंट्स, लाईक आणि शेअर्समुळे हे शक्य झालं आहे. इथून पुढेही तुमची अशी साथ लाभू दे. आता पुढे अशाच धमाल रेसिपी, छान छान व्हिडिओज आणि रेसिपीचे नवनवीन प्रयोग तुम्हाला मी दाखवणार आहे. माझ्या त्या रेसिपींनाही तुम्ही भरभरून प्रेम द्या. माझ्यासाठी उभे राहिलात म्हणून मी हा टप्पा गाठला आहे. आता पुढच्या प्रवासातही मोठं कुटुंब बनवूयात, अशीच तुमची भरभरून साथ हवी आहे. आज मला खूप आनंद झाला आहे आणि त्या आनंदात मी तुम्हाला सहभागी केला आहे, कारण तुमची साथही तितकीच मोलाची आहे माझ्यासाठी. खरं तर या गोष्टीसाठी वर्षभर मेहनत घेतली आहे आणि आज त्याचं फळ मला भेटलं आहे. माझ्या मित्रमैत्रिणींना एवढंच सांगणं आहे की जे प्रामाणिक कष्ट करतात त्यांना त्याचं फळ मात्र निश्चिंत आहे. माझ्यासारखेच कोणी कॉन्टेंट क्रिएटर असेल त्यांच्यासाठी अगदी महत्त्वाचं सांगायचं तर, तुमचंही चॅनल अजून मोनेटाईज झालं नसेल तर काळजी करू नका. लवकरात लवकर तुमचंही चॅनल मोनेटाईज होईल. फक्त प्रामाणिकपणे व्यवस्थित काम करा. तो दिवस लवकरच येईल आणि तुमचंही चॅनल मोनेटाईज होईल. हा दिवस माझ्यासाठी खूप मोलाचा आणि आनंदाचा आहे. या दिवसासाठी मला वर्षभर कष्ट करायला लागले आहे आणि त्या कष्टाचं फळ मला आज भेटलं आहे. यावरून तर एवढं लक्षात मात्र येतं की कोणतंही काम प्रामाणिकपणे केलं तर त्या कष्टाचं फळ आपल्याला निश्चिंत आहे आणि याच्यासाठी खूप मेहनत करायला लागते. आणि मग काय, तो आनंदाचा क्षण यालाही वेळ लागत नाही. आणि कसं असतं, आपल्या कष्टाचं फळ मिळालं की तो आनंद असतो, तो आनंद गगनात मावत नाही. आणि तसंच काहीसं माझ्याशी झालं आहे. तितकीच तुमचीही भरपूर साथ मला मिळाली आहे आणि तुमची साथ अशीच मला आयुष्यभर लाभू दे. भरपूर काही बोलायचं असतं पण एका व्हिडिओमध्ये बोलता येत नाही. तर माझ्या आवाजाने मी इथपर्यंत पोचली आहे. त्या आवाजावर भरपूर तुम्ही प्रेम केलं, असंच प्रेम पुढेही राहू द्यात. तुझा पूर्ण सपोर्ट आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू देत. आणि अशा गोड प्रसंगी काहीतरी गोड असायलाच हवं, त्यासाठी शिऱ्याची रेसिपी मी शेअर केली आहे. हा प्रसादाचा शिरा मी दुधामध्ये केला होता. त्यासाठी अर्धा लिटर दूध मी गरम करून घेतलं होतं. तेल तूप काही न टाकता आधीच मी रवा छान असा भाजून घेतला आहे. त्यानंतर परत मी एका कढईमध्ये 1/4 वाटी तूप टाकलेलं आहे. 1/4 वाटी तुपामध्ये भाजलेला 1/4 वाटी रवा टाकून छान असा परत एकदा खरपूस असा परतून घेतला. डायरेक्ट तुपामध्ये मी रवा टाकला नाही बरं का, ड्रायफ्रुट्स टाकले आहेत आधी, म्हणजेच काजू आणि बदामाची काप तुपामध्ये परतून घेतले. त्यानंतर 2 केळी मी टाकून छान असे फ्राय करून घेतले तुपामध्ये. त्यानंतर रवाही टाकून मस्त असं सगळं एकजीव करून घेतलं आहे. रवा आणि केळी एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये मी हे गरम झालेलं दूध ओतलेलं आहे. ही पद्धत छान आहे बरं का, प्रसादाचा शिरा उत्तम होतो. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा. शिरा अजिबात चिकट वगैरे होत नाही. मस्त असा रवाळ शिरा होतो, छान असा मोकळा मऊसूत. आणि प्रसादाचा शिरा म्हटलं की 1/4 वाटी किंवा 1/4 किलोचं प्रमाण असतं. त्यानुसार मी ते 1/4 वाटी तूप, 1/4 वाटी रवा घेतला आहे. पण आम्हाला जास्त गोड आवडत नसल्यामुळे इथे मी 1/4 वाटी फक्त साखर घालत आहे. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही 1/4 वाटी घालू शकता किंवा तुमच्या गोडीचं प्रमाण तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. साखर घातल्यानंतरही बघू शकता मस्त रवा फुलला आहे, अजिबात चिकट वगैरे दिसत नाही. छान असा मोकळा आणि रवाळ आपला शिरा तयार झाला आहे. आता 1 मिनिटभर झाकण ठेवून एक मंद आचेवर वाफ काढून घ्यायची. छान अशी कडेने तूप सुटेपर्यंत छान शिरा तयार होतो. आधी आपल्याला इथे चिमूटभर मीठ म्हणजेच 1/2 चमचा मीठ घालायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातल्याने त्या पदार्थाची चव दुपटीने वाढते. म्हणूनच कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडं तरी चिमूटभर मीठ घालावं. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित सगळं परतून घेतलं जेणेकरून मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल. छान असं एकजीव झाला आहे. छान तूप सुटत आहे शिऱ्याला. प्रसादाचा शिरा म्हटलं की केळी तर आलीच, पण केळीमुळे शिऱ्याला खूप छान चव येते बरं का. शेवटी आपल्याला यामध्ये 1 चमचा वेलची पावडर, जायफळ पावडर किंवा सुंठ पावडर जसं तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात घालू शकता. हे सगळे मसाले आपल्याला शेवटीच घालायचे आहेत जेणेकरून शिऱ्याला त्याचा सुवास छान येतो आणि शिऱ्याची चव ही अप्रतिम लागते. अशा पद्धतीने प्रसादाचा शिरा आपल्या तयार आहे. श्रावण महिना असल्यामुळे सत्यनारायणच्या पूजेसाठी आवर्जून केला जातो किंवा उपवास सोडण्यासाठी, नैवेद्यासाठीही केला जातो. लवकरच बाप्पांचा
देवांचंही आगमन होईल. पूजेच्या प्रसादासाठीही असा शिरा बनवू शकतो. तर यामध्ये तुळशीची पानं आवर्जून घाला. तर मंडळी, असाच तुमचा पूर्णपणे सपोर्ट राहू दे. धन्यवाद.